दिला जाईल, सक्सेस झाला तर पुन्हा दिला जाईल, नाही झाला तर मग अनसक्सेस झाल्यानंतर रिव्ह्यू पुन्हा दिला जाणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे जो आपण लेग साईडच्या दिशेने आपण एक झाड पाहतो आंब्याचा निसर्गाच्या नियमानुसार, त्या आंब्यावर जर चेंडू डायरेक्ट लागला, चेंडू डायरेक्ट लागून जर बाहेर गेला गुलाबी पट्टीच्या बाहेर तर षटकार दिला जाईल. कॅच जर चेंडू लागून क्षेत्ररक्षकाने झेल घेतला तर फलंदाज बाद दिला जाईल. टप्पा पडून जर चेंडू बाउंड्री लगत गेला तर बाउंड्री दिली जाईल. आणि जर मैदानाच्या आतमध्ये आला तर जेवढा धावा घेतल्या जातील तेवढ्या दिल्या जातील. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मॅच लावते सुरुवात. अंडापाव आणि वडापावचं सुद्धा स्टॉल लागलं, लावले अपील केले ते मात्र अपील पेटावले. पंचाचा डिसिजन वाईट चेंडू येतोय, खराब चेंडू. मित्रांनो या दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी येतोय, न भूक ना ताण ना पाणी पाहतोय. तर मित्रांनो जे मे हे नोट तर नक्कीच पैसे काढा. अंडापावचं स्टॉल सुद्धा आहे, वडापावचा स्टॉल सुद्धा आहे, तुम्ही तिथे जाऊन आपला भूक पूर्ण करू शकता. पहिला चेंडू पाहायला गेला पंचाने वाईट घोषित केला. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल श्रावण सरांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय, नक्कीच हा चेंडू बाउंड्री लगेच. पाहूया क्षेत्ररक्षक धावतो बोलतोय व चेंडू थांबणार नाहीये. मिले गेले 4 तो बेड़ा होगा पार. ये लगा आडगाव टीम का 4 चौकार. डीजे डीजे लगेच आपण शांतता राखायचे. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा राजेश सर सज्ज झाले, पुन्हा एकदा श्रावण डोंगरे पुढचा चेंडू सज्ज करतोय. ऑफ ट्रायकर चेंडू डाऊन द ग्राउंड लेग साईडच्या दिसऱ्या फटका सुरेख आहे. दुर्गुणी क्षेत्ररक्षक निलेश बांगर येतोय. चेंडू अडवला गेला, चेंडू पैकी होईल तत्पुरता मात्र एकच धाव. निलेश दादा आपल्या खिशातून काय पडले का तिथे बघायचे जरा. नक्कीच बघता बघता एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट होते. आता स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहतोय हेमंत सोकांडे. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू फ्लिक केलाय, फक्त दिशा दिले. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. हो काय क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी कुठेतरी 3 धावा रोखण्याचं काम केलं. नक्कीच मॅग्निफिशंट क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कारण की माहित आहे मी मोठा भाऊ आहे, छोटा भाऊ गोलंदाजी करतोय आणि मात्र त्याच्या गोलंदाजीला दाद दिली पाहिजे. क्षेत्ररक्षण मी चांगलं केलं तर तो चांगली गोलंदाजी करणार आहे. सहजाची साथ जेव्हा जेव्हा मिळते तेव्हा तेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात. हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजेश सरांसाठी. आणि हा चेंडू बॅटीची लागले कडा. क्षेत्ररक्षकाने घेतलाय झेल आणि आता फलंदाज होतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का क्रमांक राजेश होतोय फेल. ठीक आहे. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच पाहायला मिळेल अमोल सुतार मैदानाच्या आतमध्ये जातोय. धक्का क्रमांक पहिला लागल्यानंतर हा फलंदाज नवीन बॅटर मैदानात पाहतो आपण. आज अडगाव गावामध्ये अनेक तारी सितारे आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर हेमंत जोकांडे असेल, राजेश सर असेल, प्रफुल असेल, अमोल असेल, जेडी असेल आणि तसंच आमचे संदीप निमशे सर गुरुवारी सुद्धा असतील. आज मात्र 2 संघ होते गावामध्ये. दोन्ही संघाने मात्र कुठेतरी टीम मीटिंग करून आज गावचा एक संघ निर्माण केला आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले सापगाव नगरीमध्ये. मित्रांनो गावामध्ये चांगले खेळाडू असतात. कुठल्याही संघामध्ये चान्स मिळाली त्या संघामध्ये खेळा आणि आपल्या गावाचं नाव करा. पाहूया पुढचा चेंडू. नवीन बॅटर अमोलसाठी सज्ज झाले गोलंदाज ट्रॅकवर श्रावण. पुन्हा एकदा आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू दांडी दांडी गोल. फलंदाज होते बाद. विकेटचं बटन. नक्कीच असं एकच सांगेल, समोरच्या दारातून आला चोरी करण्यासाठी आणि मागच्या दारातून निघून गेला. हे झालं मैदानाच्या आतमध्ये. अमोल सुतार मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये गेला. श्रावण म्हणतोय का तू जर आलाय तसाच परत जा, कारण की परफेक्ट यॉर्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रिकेटमध्ये गुरु मानला जातोय आणि तोच चेंडू पाहायला मिळाला. डीजे
नवीन बॅटर नक्कीच बडे मिया आणि छोटे मिया ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण की अमोल सुतार बाद झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचाच बंधू प्रफुल्ल सुतार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद. नक्कीच आंतरराष्ट्रीय नियम आपण पाहतोय मित्रांनो, जर बाउंड्री क्रॉस करायच्या पहिले जर फलंदाज बाद झालाय, तो फलंदाज इंटर करतोय, तर नवीन बॅटर बाउंड्री क्रॉस करायच्या आतमध्ये यायचा असतो, कारण की जर तो फलंदाज नाही आला तर दुसरा खेळाडू सुद्धा बाद असतो आणि ते नक्कीच इथे झालं. अमोल सुतार बाद झाला, तो मैदानाच्या बाहेर निघून गेला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रफुल्ल सुतार, पहिले अमोल बाहेर आला नंतर प्रफुल्ल सुतार गेला, त्यामुळेच हा नेम इथे ग्राह्य धरला गेला. अमोल सुतार सुद्धा बाद आणि प्रफुल्ल सुतार सुद्धा बाद. नवीन बॅटर आता दोन्ही भाऊ मैदानामध्ये पाहायला मिळतील, सनी आणि त्याच्या संगतीला पाहायला मिळेल हेमंत सोकांडे. नक्कीच यापुढील मॅच जी असेल बोर्शिदी संघाची त्याला प्रस्तुत केलाय मुन्ना शेलवले पाली पिवळीचे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून इथे प्रस्तुत केलेली टीम बोर्शिदी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जाऊया नवीन बॅटर सनी पाहतोय पुढचा चेंडू. आता मात्र लोवर फुटो चेंडू होता, फटका सुरेख आहे, बाउंड्री लगतचा क्षेत्ररक्षक येतो, चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू अडवला गेला आणि चेंडू फेकी होईल तत्पुरता फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने पाहायला गेलं तर धावा एक आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला भेटली. लॉस ऑफ 3 विकेट्स, स्कोरबोर्ड ऑन 8 रन्स. नवीन गोलंदाज ट्रॅकवर दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रुशांत बांगर. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र उंचावून माराच्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा दॉड आला आणि नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला भेटला. तर स्ट्राईक लावून सनी पाहतो, नॉन स्ट्राईक ला हेमंत सोकांडे पाहतोय. आज आपण पाहतो या सापगाव नगरीमध्ये ही स्पर्धा आज ही थाट्यामाट्यामध्ये सजवली जाते मित्रांनो. ही स्पर्धा सजवण्यासाठी 15 दिवस मेहनत केली आणि नक्कीच ही स्पर्धा जे स्वप्न होतं ते मात्र स्वीकार केलं जात आहे. आता मात्र उसली घेतली थोडीशी, चेंडूने मात्र गोल्डन स्पॉटवर रिलीज झाल्यानंतर सुरेख चेंडू टाकला गेला, डॉट चेंडू पाहायला भेटला. जेवढे डॉट चेंडू टाकले जाते तेवढे वापस संघाचं मात्र चिल्लस होणारच मैदानाच्या आतमध्ये आणि जेवढे मोठे फटके येतील तेवढे मात्र आमची स्कोर बोर्ड हालतच राहणार, कारण की धावसंख्या वाढवण्याचं काम चालू आहे. आडगाव संघाच्या माध्यमातून कुठेतरी कानमंत्र दिला गेला हेमंत सोकांडे आणि सनी सोकांडे साठी. पाहूया पुढचा चेंडू. लोवर फुटे चेंडूचा फटका सुरेख आहे, निलेश बागर येतोय आणि नक्कीच तिथे एक झेल टिपला जातोय. फलंदाज फेल, विकेटचं पतन.
डर आता मात्र क्रिकेटच्या रणसंग्रामध्ये पोरगा नाही तर पोरगी चांगली गवसतात. क्रिकेट खेळणारा पोरगा नकोच म्हणतात, कारण की तो उन्हामध्ये खेळत असेल तो काळा होईल की काय हे मात्र मुली जास्त पाहतात. पण मित्रांनो तो आपल्या गावासाठी दूरवर जाऊन क्रिकेट खेळत असतो. विचारा केतन म्हात्रे सारखा एका खेळाडूला त्याने क्रिकेटमध्ये काय कमवलं. क्रिकेटमध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये 5 4 व्हीलर आणि 35 बाईक. त्याचा बी नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पाहतो आपण. डावकर त्याचा फलंदाज दीपक पाहतो आणि दीपक याला पहिलाच चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतो. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा डावकर त्याचे फलंदाज येत असतात तेव्हा तेव्हा मित्रांनो गोलंदाज कुठेतरी मागणा ठरतोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षण सुद्धा चेंज केलं जात आहे. आता मात्र 9 धावसंख्या पाहायला भेटत. पाहूया दीपक एक नावातला फलंदाज आहे, काय करेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुल टच चेंडू होता मात्र फुल टोल फटका घेता आला नाही, पण हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. मित्रांनो कुठेतरी सर्वांना कालमंत्र देतो हेमंत सोकांडे, जब तक मैं मैदान में हूं तब तक मैच बहुत इम्पॉर्टंट है हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगून देईल, कारण की त्याच्या बाटीतून फटके येतात पण तो नॉ स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे त्यांना मात्र सांगलं जात आहे जर तुमच्या बाटीतून फटके येत नाही तर स्ट्राईक रोटेट करत राहा. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवलाय. पाहूया दूरवरून क्षेत्ररक्षक येतो पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र मिलेगर 4 तो बेडाव का पार. हे लगा 4. हा चौकार पाहायला मिळाला आणि नक्कीच पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल कशा प्रकारे टाकला जाईल पाहूया. पुन्हा एकदा हलकासा फ्लिक केलाय स्वतः गोलंदाज धावतो. चेंडू परत एक धाव कंप्लीट केली गेल्या. चेंडू अडवला गेला बघता बघता चेंडू फेकी होईल. पुन्हा एकदा कलेक्ट होईल तर बघा एकच धाव. धावसंख्या पाहायला गेला तर 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटे आडगाव संघाची 14 धावा. पाहूया षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज कोण होते. गोलंदाज ट्रॅकवर नक्कीच दूरवरून धावत येतोय वैभव. पाहूया आता मात्र 3रे षटक टाकण्यासाठी वैभव हिलम पाहायला मिळतो. पाहूया वैभव कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण की पाहायला गेलं ना तर 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 14 धावा आल्या आणि आता उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावा येतील हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. कारण की मित्रांनो भलं मोठं आव्हान सर्वात जास्त टार्गेट आजच्या दिवसामध्ये कोणी सेट केला असेल तो वाफे संघ आहे. 78 रन्स त्यांच्या नावावर पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. पण मित्रांनो ह्या मैदानाचा विक्रम आम्हाला माहित आहे. 99 धावा झाल्या होत्या आणि 100 धावा करायच्या होत्या. ते मॅच सुद्धा आपण पाहिली आहे. आता मात्र खूपच सुरेख चेंडू टाकला जातोय, भन्नाट वेगाने टाकला जातोय आणि पाहायला गेलं तर इथे पहिली धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउट मध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते. पाहूया हेमंत सोकांडे जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाही. आता नवीन बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आता केडी. पाहूया पुढचा चेंडू वैभव याचा. आता मात्र का स्ट्राईक मला पाहिजे आणि स्ट्राईक वर कसा आलाय. आता मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद विकेटचं बदन. टेलर अविनाश मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाहायला मिळतोय. कुठेतरी रणनीती चेंज झाली पाहायला गेलं तर डावखुरा त्याच्या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद केला आणि त्यानंतर स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली. फटका मारण्याच्या नादामध्ये आता फटका फसला आणि फलंदाज बाद झाला. हेमंत सोकांडे बॅक टू द पवेलियन झाला. पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण की डावखुरा त्याचा फलंदाज आहे.
पाहायला गेलं तर या आडगाव गावामध्ये 7 खेळाडू असे डावकर आताचे फलंदाज, एक पाली संघ आहे आणि हा आडगाव संघ. या संघामध्ये डावकर आताचे फलंदाज जास्तीत जास्त पाहायला मिळतात. नक्कीच बोरशिदी गावचे आमचे मित्र 22 आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढच्या इनॅक्शन मध्ये पाहायला मिळणार उडवलाय चेंडू, खूपच सुरेख फटका आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक येतो जज करण्याच्या नादामध्ये. हा चेंडू मात्र प्रशांत याने अडवला गेला. नक्कीच बघता बघता 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघाची धावसंख्या आडेगाव संघाची पाहायला भेटते 16 धावा. जयेश आपण कुठे असाल तर नक्कीच माईकशी संपर्क साधा. ऑफसाईडच्या दिशेने डोल्याचा पार न फेटाळा फटका, नक्कीच दूरवरून क्षेत्ररक्षक धावतोय बोलतोय, पण हा चेंडू मात्र नक्कीच मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा आडगाव संघाच्या फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटला. 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू पाहूया. नक्कीच आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातो, वेगावर स्वार चेंडू टाकला जातो आणि हा चेंडू दाट पाहायला भेटतो. जब तू हमको मार सकता है तो हम भी तुझे दाट निकाल सकते हैं, हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. थोडी सर उत्तर पाहायला भेटत, एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे. पाहूया सुरेख गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून पाहायला भेटत. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. आज आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये ह्या 2 संघांना आता मात्र अंगाला चेंडू स्पर्श झाला, गली पायमध्ये क्षेत्ररक्षक होता, धावत पळत गेला चेंडू, परत चेंडू अडवला आणि मात्र एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 18 चेंडू टाकून झाले मैदानाच्या आतमध्ये, 18 मध्ये धावा आल्या, 21 धावा. आता शेवटचा आणि अंतिम षटक, हाना मारीचं षटक म्हणून जे ओळखलं जात आहे, तर गोलंदाजीसाठी कोण सज्ज होतं आणि गोलंदाजी ट्रॅकवर कुठला गोलंदाज येतो हे मात्र पाहायला मिळेल. पाहूया चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज ट्रॅकवर. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलाय. पाहूया क्षेत्ररक्षक येतो, चेंडू परत चेंडू अडवला, फक्त आणि फक्त एकच धाव. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आला राजेश. राजेशचा पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, पण फलंदाज तेवढा ताकदीचा आहे, त्याच्या माध्यमातून एक धाव. त्याला माहित आहे धावसंख्या कमी आहेत, आम्हाला या षटकामध्ये हाणामारीचं षटक म्हणून का ओळखलं जात आहे हे मात्र करून दाखवावं लागेल, कारण की धावा कमी आहेत. शेवटचं षटक आहे, तेवढा ताकदीचा संघ म्हणजेच वाफे संघ आहे, त्यांच्या विरोधात जर फायटिंग स्कोअर करायचं असेल तर 35+ जावं लागेल. आता मात्र हेलिकॉप्टर लँड केला स्वतःच्या फॉलो मध्ये, फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू अडवला, फक्त आणि फक्त एकच धाव. त्याला माहित आहे थेंबे थेंबे तलेस असे, त्याच प्रकारे धावसंख्या एकेरी दुहेरी करून मात्र धावसंख्येत वाढ करायला घेतलोय, पण ती वाढ होऊ न द्यावे यासाठी मी माझ्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू आलाय तर मला कुठूनही कसाही अडवावा लागेल, आणि तो मात्र फुटबॉल स्टाईल मध्ये अडवला. पुन्हा एकदा एकच धाव. काय मात्र कमबॅक केला आज गोलंदाजाने, इम्प्रेस केला वाफे संघाच्या. सातत्याने पाहायला गेलं तर श्रावण दादाने स्वतःने आपल्या षटक चांगलं टाकलं, म्हणून मात्र हे सर्व गोलंदाज, कारण की त्यांना माहित आहे दादा अच्छा डालता है तो हमें भी अच्छा डालना चाहिए. आता मात्र फुल टच चेंडू आकाशालगत फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतो जज करतोय, और झेल छूट गया और गेंदबाज का दिल तुट गया. नक्कीच चांगलं एफर्ट होतं, सूर्याच्या किरणा त्याच्या डोल्यावर पडल्या असतील, जणू काय त्याला वाटलं का हा किरणा बघू का माझ्या हातामध्ये बॉल बघू. हेच बघता बघता चेंडू धरतीला दान झाला आणि पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट. पुढचा चेंडू पाहूया, मोठा फटका मारावा लागेल. आता मात्र पुन्हा एकदा आकाशालगत फटका फसलाय, तो क्षेत्ररक्षक आहे पण आता चुकी करणार नाही. एक वेळेला झालेली चुकी, ती चुकीला मला माफी नाही मिळाली की काय, पण नाही, पुन्हा माझ्याकडे चेंडू आलाय, माझ्यावर विश्वास आहे म्हणून पुन्हा मला तिथे ठेवलाय, तर मला झेल घ्यावा लागेल. झेल घेतला, फलंदाज बाद, विजय.
हा फलंदाज उसना शेजारी. नक्कीच मित्रांनो 2 धावांची पॅनलाइज करावा लागेल आता नक्कीच आडगाव संघाला, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग आहे. आणि हा फलंदाज नक्कीच विदाऊट जर्सी, वेगळी जर्सी घालून मैदानामध्ये एंटर झाला. युवराज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हरीश पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र वेगावर स्वार केला होता, लेग स्टंपच्या खूपच दूरवर राहिला. नक्कीच आमच्या निलेशजी महाजन सरांचा इशारा आला, चेंडू वाईट आहे आणि एक धाव ऍड केली जाईल. आता मात्र एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला गेले तर अडगाव संघाची 25 धावा, ज्या मात्र प्रगती पथावर लागल्या 25 धावा. पाहूया पुढचा चेंडू, शेवटचा आणि अंतिम षटक आहे. स्लोवर गतीचा चेंडू होता, स्टेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पर्यंत पोहोचेल. हो, एकाने केली चुकी, दुसऱ्याने कमबॅक केलं आणि नक्कीच बघता बघता धावा 2 कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावसंख्या होते 27 धावा. शेवटचा चेंडू आहे, राजाच्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया. हो, लाजवाब चेंडू पैकी बॅटीची कडा यष्टीरक्षकाचा मात्र घेतला झेल आणि फलंदाज फेल. अशा प्रकारे पाहायला गेलं 4 षटकांचा बाजवी खेळ झाला. 4 षटकामध्ये कबल धावा केल्या टीम आडगाव संघाने, 27 धावा. आणि नक्की नीरज अंदाडे, आपण कुठं असाल तर नक्कीच माईकशी संपर्क साधा. नीरज आणि नक्कीच वाफे संघाला सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला गेली तर विजय मिळाला सापगाव संघाने, पराभूत केलं कुटगर संघाला. आणि सेकंड राऊंडची ही दुसरी लढत पाहतो आपण. एका साईडला असेल वाफे, त्याला फाईट करणारी टीम आडगाव संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आडगाव संघाने धावा केल्या तर 25 धावा आणि 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. निलेश बांगर असेल आणि त्याच्या संगतीला पाहायला गेलं तर वैभव असेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सापगाव संघाचा प्रतिनिधी कोणी असेल तर नक्कीच आपण माहिती संपर्क साधा, कारण की यानंतर लॉसचा कार्यक्रम होईल. बघूया. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण हेमंत पाहतोय. 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मित्रांनो धावसंख्या पाहायला गेलं तर 27 झाल्या होत्या, 2 मायनस केल्या तर 25 झाल्या आणि 25 आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र यॉर्कर लाईचा चेंडू होता, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. एका धावाने मात्र अकाउंट ओपन होतं निलेशाचं. श्री गणेश होतंय संघाचं. पाहूया. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा लोवर फुट चेंडू होता, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैनात तिथे मात्र आपण पाहतोय हेमंत सोकांडे. त्याच्यापर्यंत चेंडू फेकला. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला भेटतो. पहिल्यावर एक आली, दुसरा डॉट. पाहूया. धावा कमी आहेत तरी पण आम्ही मात्र चांगली गोलंदाजी करून धावा रोखण्याचं काम करू, कारण की मित्रांनो शेवटचा चेंडू पर्यंत जाईल ही मॅच, कारण की त्याच्यात वादच नाहीये. पाहूया. पुढचा चेंडू खेळण्यासाठी वैभव सज्ज झालाय. लवर फुटे चेंडू होता, फटका सुरेख आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो जज करण्यासाठी. चेंडू पर्यंत पोचता पोचता टप्पा पडून चेंडू मात्र त्याच्या आवागाच्या बाहेर निघून जातोय आणि हा येतोय बाळ्या मामा चषक मध्ये चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर वाफे संघाची धावसंख्या ते 5. 26 करत असताना 5 धावा झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू वैभव साठी हेमन याचा. पुन्हा एकदा मात्र युवकावर स्वार चेंडू टाकला जातोय. आता मात्र फ्लातून चेंडू आहे, भन्नाट वेगाने टाकला. जेवढे दाट चेंडू होते तेवढी मॅच मात्र शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. किशोर बाळा अंधाडे विनंती आहे आपण माहिती संपर्क साधायचा. पुन्हा एकदा फुलटो चेंडू फटका बसलाय. उंची जास्त अंतर कमी, तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय छेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज वैभव हिलम होतो फेल डीजे. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेलं तर 5 धावा आणि 1 विकेट. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय तर गोलंदाज अविनाश. नाश करावा लागेल याला, या गोलंदाजाला. तर पाहूया गोलंदाज नाश करतो की काय फलंदाजांचा, का फलंदाज करतोय गोलंदाजाचा नाश, हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो आज आपण पाहतोय पहिला दिवस आहे या स्पर्धेचा, ही गावदेवी स्पोर्ट्स सापगाव नगरीमध्ये. नक्कीच बाळ्या मामा चषक पाहतोय.
सदैव एक हाती मदत ज्या व्यक्ती महत्वाची लागते ते म्हणजेच आमचे बाळे मामा. सध्या फायनलच्या दिवसामध्ये त्यांची रॉयल एंट्री होणारच आहे. नक्कीच आजचा दिवस पाहायला गेला तर शहापूर तालुक्यातील संघ आणि उद्याच्या दिवसामध्ये भिवंडी विभागातील संघ पाहायला भेटेल. पुढचा चेंडू पाहूया. पहिला चेंडू फुलटो चेंडू होता. स्टेट ड्राईव्ह फटका सूर्यकाळी क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे चेंडू अडवला जातोय. चेंडू अडवला गेल्यानंतर चेंडू फेकी होईल. बघता बघता फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथा वाफे संघाची 6 धावा. जेवढे दाट चेंडू जेवढा विकेट जाते तेवढा मात्र जल्लोष होईल आडगाव संघाच्या संघामधून. पण जेवढे मोठे फटके येते तेवढे मात्र पाहायला मिळतील टीम वाफे संघाच्या माध्यमातून. समीरसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र थोडीशी बॉम्बलिंग पाहायला भेटली. चुकीला नाही माफी मैदानाच्या आतमध्ये फ्लिक केला समीर दादाने. षटकारासाठी पारितोषिक आहे पण चेंडू भिरकावून दिला चौकारासाठी. हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. आता मात्र वाढ झाले बक्षिसामध्ये. ते 100 होते तिथे 200 झालेत. आता मात्र एक षटकार मारा 200 रुपये अनंत दादा यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू आणि नक्कीच हा चेंडू लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून. हा चेंडू वाईट. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने डोळ्याचं पारणं पडणारा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रफुल. चेंडू पैकी होईल फक्त आणि फक्त एकच धाव. या दोन खेळाडूंच्या मनामध्ये चालू आहे एक चेंडू तू खेळ एक चेंडू मी खेळेल. अशाच प्रकारे खेळ आपण चालू ठेवू आणि मॅच मात्र विजयापर्यंत ठेवू. बघता बघता धावा पोहोचल्या गेल्या प्रगतीपथावर धावा होतात 12 धावा. पाहूया पुढचा चेंडू. रिवर्स चाडे गेला परफेक्ट मिडल ऑफ द शॉट आणि हा चेंडू निलेश बांगर स्टाईल मध्ये मिलेगर 4 तो बेडाव गपार ये लगा बाळे मामा चषक 4-4 चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होती ती मात्र 16 धावा. दशरथ अंदाडे डीजे ऑपरेटर. पाहूया आता मात्र ओ हो फ्रंट फूट लावून बॅक फूटला माराच्या नादामध्ये हा चेंडू अंगाला स्पर्श होतोय आणि हा चेंडू नक्कीच अंगाला स्पर्श होऊन पॉइंट मध्ये जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव. बाईच्या स्वरूपात धाव पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा 17. पाहूया आता मात्र खतरा मिळतो की काय. विजेता संघ म्हणजे सापगाव संघ आपला कर्णधार नक्कीच इथे यायचा कारण की यानंतर ड्रॉचा कार्यक्रम होईल. यातील विजेता संघ आणि सापगाव संघामध्ये लॉसचा कार्यक्रम होईल. जो बाय मिळेल तो संघ डायरेक्ट फायनलच्या दिवसामध्ये येईल आणि जो संघ ज्याची चिठ्ठी उचलली जाईल राहील चिठ्ठी त्याची आणि नक्कीच मोर्शिदी संघाची मॅच होईल. धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या होती ती मात्र 18 धाबा. तर तिसरे चेंडू टाकण्यासाठी प्रफुल्ल सज्ज होतो मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता समीकरण राहिले 12 चेंडू आणि करायचे धावा. आता मात्र 8 धावांची गरज आहे आणि पहिला चेंडू पाहायला गेला तर डेड बॉल.
पुढचा चेंडू नक्कीच हा चेंडू मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र झेल टिपला जातोय फलंदाज आता मात्र समीर 200 रुपये लावले होते बाद होत आहे विकेटचं बदन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाहतोय आपण. थोडीशी ताकद कमी पडाली मला तरी वाटत समीर जायची नाही तर हा चेंडू षटकार आला असता पण उन्हामध्ये सर्वांना थकवा जाणवतो मित्रांनो आणि या कडक उन्हामध्ये आज आपण क्रिकेट खेळतोय. 11 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. हा चेंडू फुल टॉस आहे आणि फुल टॉस फटका जातोय की काय पण तिथे मात्र झेल टिपला जातो आणि लगेच चेंडू फेकी केली गेली आहे कारण की पंचांनी लगेच नो घोषित केला हा चेंडू कारण की राजेश सरांना माहित आहे हा चेंडू नो असेल की काय. चेंडू मिनी झेल घेतला जल्लोष करायचा नाही लगेच चेंडू फेकायचा आणि आता पाहायला गेलं तर रिव्ह्यू घेतला टीम आडगाव संघाच्या माध्यमातून हाईट फॅक्टरसाठी. तर नक्कीच आमचे थर्ड अंपर डीडी सर आपण कुठं असाल तर नक्कीच थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये यायचा. डीडी सर डीके सर बदलापूर थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये असतील आमचे राम सर आणि डीके सर कुठे असतील तर नक्कीच थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये यायचं. पंडित भांडे यांचं आगमन आई गावदेव स्पोर्ट यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. मान्य श्री पंडितजी भांडे साहेब यांचं आगमन झालं त्यांचं या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. लिबर्टी कंपनीचे मालक नो चेंडू घोषित केला नक्कीच नो चेंडू आहे. आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे आणि हा चेंडू फ्रीड आहे. फलंदाज निलेशसाठी सुवर्ण संधी फ्रीडच्या पुढचा चेंडू फ्रीड चेंडू होता फटका फसलाय पुन्हा एकदा आणि तिथे मात्र यष्टीरक्षकांनी घेतला जेल पण फ्रीड चेंडूवर मात्र कुठलाही फलंदाज बाद राहणार नाही फक्त रनआउटच्या स्वरूपात बाद असतोय. तर पाहूया 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया उर्वरित चेंडू बाकी आहेत आणि त्या चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. आणि आता मात्र हा चेंडू भिरकवू दिला लेग साईडच्या दिशेने. पाहूया हा चेंडू काय होतोय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याने अडवला बॉल आणि आपल्या संघासाठी कुठेतरी धावा रोखण्याचं काम करतोय आणि हा चेंडू मात्र नक्कीच झेल होता पण तिथे मात्र त्यांना वाटलं का हा चेंडू षटकार जाईल की काय पण चेंडू आतमध्ये ढकलला बघता बघता एकच धाव घेतली. आता समीकरण राहिले 5 धावांची गरज आहे. पाच धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू फ्लिक केला ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दिली चेंडूला क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पुरता फक्त आणि फक्त एकच धाव. विनंती आहे सापगाव संघाचा कर्णधार नितीन सर आपण यायचं कारण की लॉसचा कार्यक्रम केला जाईल. सापगाव आणि यातील विजेता संघ यांच्यामध्ये लॉस पाडला जाईल.
एक चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय मिळेल आणि जी चिठ्ठी राहील ती मात्र बोरशिदी संघाशी खेळेल. बोरशिदी संघ पाहायला गेलं तर मुन्ना एंटरप्राइजेस आज बेस्ट बोरशिदी संघ पाहायला मिळेल. फटका फसला आणि फलंदाज सुद्धा निलेश बांगर फसला मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारे पाहायला गेलं तर विकेटचं पतन झालं. सर एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही या षटकातील. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रावण एंटर करतोय. 7 चेंडू 5 धावांची एक मॅच या मैदानावर झाली होती मगाशी. सापगाव आणि कुडगरची मॅच होती पण तो फलंदाज होता त्याने एकच चेंडू मध्ये मॅच फिनिश केली होती. सापगावचा तो फलंदाज आहे त्याने दोन्ही मॅच त्याचप्रमाणे फिनिश केल्या. दोन्ही षटकार त्यानेच मारले आणि त्यानेच मॅच फिनिश केल्या. सात चेंडू 5 धावांची गरज आहे. नवीन बॅटर श्रावण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो हो आता मात्र वेगावर स्वार चेंडू टाकला येतोय. डॉट डॉट निर्धार चेंडू पाहायला येतो. 6 चेंडू 5 धावांची मॅच आहे मित्रांनो. मॅच होती काय, मॅच झाली काय आणि मॅच पाहायला भेटते काय, म्हणून तर म्हणलं जाते क्रिकेट. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. कधी काय होऊ शकते हे सांगू शकत नाही. जर अडगाव संघाच्या खेळाडूने जर कंपल्सरी ड्रेसिंग घालून असत्या तर 2 धावा ऍड झाल्या असत्या. पण 2 धावा पॅनलाइजचा घेऊन हा संघ खेळतोय तर तिथे धावा असत्या. आता मात्र 7 आता पाहिजेत 5. 6 मध्ये 5 करायचेत. तर बघूया गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कोण येतोय ही गोल्डन ओव्हर टाकण्यासाठी. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. गोल्डन ओव्हर टाकण्यासाठी कोण येतोय. शेवटपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही मॅच कोण जिंकणार कोण हरणार. जो जिंकणार तो मात्र थर्ड राऊंड मध्ये प्रवेश करणार आणि जो हरणार तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होणार. बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय आणि कोण गोलंदाजी करतोय. आणि नक्कीच म्हणलं जाईल हा युवराज गोलंदाजीसाठी येतोय. हरीश पाहायला भेटतोय. मंथन आंदळ याचं आगमन आई गावंदे स्पोर्ट्स सापगाव यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हा 6 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या पाहायला गेले तर प्रगतीपथावर धावा झाल्यात 22 धावा आणि 26 करायचे जिंकण्यासाठी. सहा चेंडू 4 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. डीजे ऑपरेटर थांबायचे आपण. मॅच मात्र रंगात आहे. 6 मध्ये 4 ची गरज आहे. पाहूया हरीश गोलंदाज ट्रॅकवर. पहिला चेंडू पाहायला गेला तर हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या खूपच जवळ राहिला. हा चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतोय. आता समीकरण राहिलंय 6 मध्ये करायचे 3. पाहूया 3 तिकडा काम बिघडा. कोणाचं काम बिघडणार आणि कोणाचं काम चांगलं होणार हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढे चेंडू होता फ्लिक केला चेंडूला. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून चेंडू अडवला गेला. बघता बघता 1 धाव कंप्लीट झाले. चेंडू फेकी होते फक्त आणि फक्त 1च धाव. आता चेंडू राहिलेत 5 आणि 5 मध्ये करायचे 2.
पाहूया पुढचा चेंडू. पुढे चेंडू होता, नक्कीच रिव्हर्स अटेंड केला होता, बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला नाही आणि हा चेंडू डॉट पाहायला भेटतोय. एक एक डॉट किती महत्वाचा आहे तो मात्र आडगाव संघाला माहित आहे आणि एक एक धाव किती महत्वाचे ते मात्र वाफे संघाला माहित आहे. आता राहिले चेंडू 3, 4 चेंडू आणि 4 मध्ये करायचे 2. 4 मध्ये 2 धावांची गरज आहे. आता मात्र फ्लिक केला लेग साईडच्या दिशेने. पाहूया हा चेंडू जातोय बाउंड्री लगत आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय होतो तो मात्र वाफे संघ. जिंकलेल्या संघाचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक.